तुम्ही देखील रेशन कार्ड धारक असाल तर तुम्हाला देखील मिळणार 1000 रुपये महिना। भारत सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे। त्या योजनेमार्फत आता सर्व रेशन कार्ड धारकांना प्रत्येक महिन्याला 1000 रुपये बँक अकाउंट मध्ये टाकणार आहे। भारत सरकारने आता लाभार्थ्यांसाठी खूप मोठा निर्णय घेतला आहे। म्हणजेच की तुम्ही देखील रेशन कार्ड धारक असाल तर आता प्रत्येक महिन्याला तुम्हाला देखील रेशन कार्डमुळे 1000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये प्राप्त होणार आहे। भारत सरकार आर्थिक मदत व्हावी यासाठी रेशन कार्ड धारकांना 1000 रुपये द्यायचा निर्णय घेतला आहे आणि हे जे 1000 रुपये आहे हे तुमच्या बँक अकाउंट मध्ये 1 जानेवारी पासून टाकायला सुरुवात करणार आहे। त्यासाठी नक्की कोणकोणते कागदपत्रे लागतील किंवा त्याची अंतिम तारीख कोणती आहे हे सर्व डिटेल जे आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अर्ज कसा करायचा किंवा यामध्ये किती रुपये भेटणार म्हणजेच 1000 रुपये तर तुम्हाला भेटणारच आहे। यासोबत रेशन कार्ड मध्ये आणखी काही बदल करण्यात आलेले आहे। रेशन कार्ड मध्ये तुम्हाला 1000 रुपयासोबतच आणखी काही महत्त्वपूर्ण धान्य हे तुम्हाला भेटणार आहे। याची सर्व डिटेल्स आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच आपले चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब नसेल केले तर चॅनल सबस्क्राइब नक्की करा, कारण यासारखे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतात। चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। भारत सरकारने गरीब आणि गरजू कुटुंबासाठी राशन कार्ड व्यवस्था राबवली आहे। सध्या या राशन कार्ड योजनेत महत्त्वपूर्ण बदल होत आहेत, ज्याची माहिती प्रत्येक लाभार्थ्यांना असणे गरजेचे आहे। जर तुमच्या घरी रेशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला रेशन कार्ड मध्ये आतापर्यंत किती बदल झाले किंवा याच्यानंतर किती बदल होणार आहे याची सर्व माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे, कारण अनेक रेशन कार्ड मध्ये नवनवीन बदल होत आहे। जेव्हापासून मोदी सरकार आले याच्यामध्ये खूप बदल झाले आहेत आणि आता देखील रेशन कार्ड मध्ये अनेक बदल होणार आहे। तुम्हाला 1000 रुपयासोबतच रेशन कार्ड मध्ये अनेक धान्य उपलब्ध होणार आहे। आता रेशन कार्ड सोबतच पुढच्या महिन्यापासून तुम्हाला 1000 रुपये हे प्राप्त होणारच आहे। त्यासोबतच रेशन कार्ड मध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे धान्य तुम्हाला भेटणार आहे। तर याची सर्व माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे। यासाठीच तुम्ही सर्व रेशन कार्डची माहिती तुम्हाला ठेवणे हे देखील गरजेचे आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती सर्व माहिती मिळणार आहे। सरकारने राशन कार्ड धारकांसाठी एक नवीन योजना आखली आहे। नक्की ही योजना काय आखली हे आपण जाणून घेऊया। या योजनेअंतर्गत गहू, तांदूळ, डाळ यासारख्या नियमित धान्य वाटपासोबतच प्रत्येक पात्र कुटुंबाला 1000 रुपये रोख रक्कम देण्याचा प्रस्ताव। मात्र ही रक्कम मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना काही निकष पूर्ण करावे लागतील। हे बघा, आता तुम्हाला गहू, तांदूळ, डाळी यासारख्या नियमित वाटपासोबतच 1000 रुपये मिळणार आहे। त्यासोबतच आणखी काही धान्य आहेत जी या यादीमध्ये सध्या ऍड केलेले नाही आहे। मात्र तुम्हाला हे सर्व धान्य जे आहे 1 तारखेपासून म्हणजेच की 1 जानेवारी पासून तुम्हाला रेशन कार्ड मध्ये ऍड होणार आहे। त्यासोबतच तुम्हाला धान्याच्या दुकानमधून हे देखील 1 तारखेपासून आता मिळणार आहे। नक्की यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे लागतील किंवा याचे निकष काय आहे हे आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया। ज्या कुटुंबात कोणताही कमावता सदस्य नाही, वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी असलेले कुटुंबे, KYC प्रक्रिया पूर्ण केलेले राशन कार्ड धारक। हे बघा, तुमच्या कुटुंबात कोणतीही व्यक्ती जर कमावते नसेल तर तुम्ही देखील या यादीमध्ये समावेश होऊ शकता। त्यासोबतच तुमचे उत्पन्न हे जर 1 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही देखील या योजनेचा फायदा जे आहे ते आता घेऊ शकता। त्यासोबतच KYC प्रक्रिया पूर्ण केलेले राशन कार्ड धारक, म्हणजे जर तुमचे राशन कार्डचे KYC जर पूर्ण असेल तर तुम्ही देखील आता या योजनेचा फायदा हा घेऊ शकतो। जर तुमचे KYC कंप्लीट नसेल तर तुम्ही आता KYC ऑनलाईन देखील करू शकता। तुम्ही KYC जे आहे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला देखील आता या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर तुम्ही तुमचे KYC आतापर्यंत राशन कार्डचे जर पूर्ण केले नसेल किंवा तुमच्या आधार कार्डच्या KYC जर आतापर्यंत कंप्लीट झाल्या नसेल तर तुम्ही ते नक्की करून घ्या, कारण या योजनांचा फायदा हा तुम्हाला भविष्यात होऊ शकतो। तर 1 जानेवारी पासून ही योजना चालू होणार आहे। तर यासाठी तुम्ही जे आहे तुमचे राशन कार्ड KYC कंप्लीट करून ठेवू शकता। KYC चे महत्त्व काय आहे सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया। बनावट लाभार्थ्यांना रोखण्यासाठी, योग्य व्यक्तीपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी, डिजिटल पद्धतीने नोंदी ठेवण्यासाठी, पारदर्शकता वाढवण्यासाठी। म्हणजेच की आता तुम्हाला जे आहे तुमचे जे KYC आहे हे कंप्लीट करावेच लागेल, कारण अनेक बनावट जे अर्ज सादर करतात त्यांचे अर्ज मंजूर होतात आणि अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळायचा नसतो, मात्र त्यांना तो लाभ मिळतो आणि अनेक गरजू लाभार्थी असतात त्यांना या लाभापासून वंचितच राहावे लागतात। त्यासाठी सरकारने आता हे नवीन पाऊल उचलले आहे। प्रत्येक व्यक्तींना आता KYC करणं गरजेचं आहे। तुमच्या राशन कार्डचे
तुम्ही जर ई-KYC केले तर तुम्हाला आता राशन मिळणार। त्यासोबतच सरकारचे अनेक महत्त्वपूर्ण योजनांमध्ये देखील आता तुम्ही सामील होऊ शकता। अनेक व्यक्ती जे आहे काय करतात, बनवट कागदपत्रांनी या योजनांमध्ये अर्ज करतात आणि त्यांचा अर्ज मंजूर होतो आणि त्यांना अनेक योजनांचा लाभ मिळतो, म्हणजेच की त्यांना प्रत्येक महिन्याला जे आहे पैसे मिळतात। त्याच कारणाने सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल आता उचलले आहे। ई-KYC मध्ये त्यांचे अर्ज जे आहे आढळून येतात की त्यांचे अर्ज चुकीचे आहे आणि तुमचा अर्ज जो आहे महत्त्वपूर्ण मंजूर होऊन जातो। त्याच कारणामुळे आता सरकारने ई-KYC चालू केलेली आहे। सध्या ही योजना अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आहे। डिसेंबर महिन्याच्या अखेरीस याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत लाभार्थ्यांनी आपली ई-KYC प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी, जेणेकरून योजना सुरू झाल्यावर त्वरित लाभ घेता येईल। हे बघा, ही योजना सध्या जी आहे मंजुरीच्या टप्प्यात आहे, म्हणजेच मंजुरीच्या शेवटच्या टप्प्यात आलेली आहे। आता ही योजना जी आहे 1 जानेवारी पासून सुरू होणार आहे आणि सुरू होण्याआधी जे लाभार्थी आहे त्यांनी आपली ई-KYC राशन कार्डची कंप्लीट करून ठेवावी। यासाठी सरकारने जे आहे या योजनेचा प्रस्ताव सर्वांपुढे मांडलेला आहे। तुम्ही तुमचे राशन कार्डची ई-KYC आतापर्यंत जर कंप्लीट केली नसेल तर तुम्ही 1 जानेवारी पर्यंत याची मंजुरी दिलेली आहे, म्हणजेच की 1 जानेवारीच्या आत हे जे आहे मंजूर होणार की नाही हे आता सरकार सांगणार आहे आणि निश्चितरित्या ते मंजूर होणारच आहे। त्यासाठी सरकारने हा प्रस्ताव सर्वांपुढे मांडला आहे आणि तुमचे जर ई-KYC आतापर्यंत जर कंप्लीट केलेली नसेल तर तुम्ही देखील कंप्लीट करा, कारण सरकारने आता सर्वांना असंच सांगितलेलं आहे। त्याच्यासाठी सरकारने हा प्रस्ताव जे आहे सर्वांपुढे मांडला आहे। तुमचे जर ई-KYC कंप्लीट नसेल तर तुम्ही 1 जानेवारीच्या आत तुमचे ई-KYC राशन कार्डचे हे कंप्लीट करून घ्यावे। त्याच्यानंतरच तुम्हाला 1 जानेवारी पासून म्हणजेच पुढल्या महिन्यापासून या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही सर्वांनी 1 जानेवारीच्या आत तुमचे राशन कार्डची ई-KYC जर तुम्ही आतापर्यंत केली नसेल, त्यासोबतच तुम्ही जर आधार कार्डची KYC देखील राशन कार्ड सोबत आतापर्यंत केली नसेल तर तुम्ही जवळच्या धान्य दुकानात जाऊन तुमचे ई-KYC करू शकता। त्यासोबतच तुम्ही ऑनलाईन देखील राशन कार्डची ई-KYC आता करू शकता। त्यासोबतच ई-KYC केल्यानंतर तुम्ही देखील या योजनेमध्ये पात्र आहात आणि या योजनेचा अर्ज देखील तुम्ही आता भरू शकता। जर तुम्ही ई-KYC केलेली नसेल तर ई-KYC केलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ आता मिळणार नाही। माहिती अचूक भरणे आवश्यक आहे। कागदपत्रे स्पष्ट स्कॅन करून अपलोड करावीत। मोबाईल नंबर कार्यालयात असावा। आधार कार्ड अद्यापत असावे, म्हणजेच तुमचे जे आधार कार्ड आहे हे जे आहे मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे। ई-KYC जर तुम्ही केलेली नसेल तर तुमच्या ई-KYC न केलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ जो आहे आता मिळणार नाही आहे। म्हणजे जर तुम्ही ई-KYC केलेच नाही तरी सुद्धा योजनेचा फॉर्म हा भरला आणि तरी सुद्धा तुमचे जे अर्ज आहे ते आता बाद होणार आहे। म्हणजेच की तुम्ही ई-KYC जे आहे 1 जानेवारीच्या आत तुमची कंप्लीट करू शकता। जर तुम्ही 1 जानेवारीच्या आत ई-KYC कंप्लीट केले नाही तरी सुद्धा तुम्ही योजनेचा हा फॉर्म जो आहे तो भरला तर तुमचा अर्ज जो आहे तो मंजूर होणार नाही। त्यासोबतच अत्यावश्यक कागदपत्रे, म्हणजे जर तुमच्याकडे पूर्ण जर कागदपत्रे अवेलेबल नसेल तर तरी सुद्धा तुम्ही या योजनेमधून बाद होणार आहात। त्यासोबतच तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। तुमच्या या 3 गोष्टी खूपच महत्त्वाच्या आहेत। तुमच्याकडे जे आहे खूप महत्त्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे। त्यासोबतच तुमचे जे राशन कार्डची ई-KYC आहे ती कंप्लीट असणे आवश्यक आहे। त्यासोबतच तुमचा जो मोबाईल नंबर आहे ते तुमच्या आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे। म्हणजेच हे 3 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र आहात आणि तुम्हाला देखील पुढच्या महिन्यापासून 1000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये येण्यास सुरुवात होणार आहे। त्यासाठी आता तुम्ही तयार राहा। जर तयार नसेल तर तुमचे हे 3 कागदपत्र कंप्लीट करून नक्की ठेवा। या नवीन योजनेमुळे गरीब कुटुंबांना 2 प्रकारे मदत होणार आहे। नियमित धान्य वाटप, रोख रक्कम सहाय्य, यामुळे त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मदत होईल। शिवाय डिजिटल पद्धतीने होणाऱ्या व्यवहारामुळे पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचार देखील कमी होईल। हे बघा, तुमचे जे धान्य आहे थेट तुमच्या राशन कार्ड दुकानामधून तुम्हाला आता मिळणार आहे। आधी देखील धान्य जे आहे तुमचे तिथूनच मिळत होते, मात्र जे धान्य आहे आता तुम्हाला वाढवून मिळेल। त्यासोबतच वेगवेगळे प्रकार त्यामध्ये ऍड केलेले आहे। हे सर्व प्रकारचे धान्य तुम्हाला धान्य दुकानातून आता प्राप्त होणार आहे। त्यासोबतच तुमचे जे 1000 रुपये आहे हे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये यासाठी सरकारने लाडकी बहीण योजनेसारखेच हे पैसे जे आहे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकायचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे पैसे जर थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये गेले तर यामध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार जो आहे तो होणार नाही आहे आणि धान्य देखील तुमचे थेट तुमच्या धान्य दुकानामधूनच तुम्हाला प्राप्त होणार आहे। मात्र तुम्हाला पारदर्शकता एवढीच ठेवायची आहे की जेव्हा धान्य दुकानदार देतो तेव्हा त्याच्याकडे लक्ष ठेवणे एवढेच तुमचे काम आहे, कारण दुकानदार देखील धान्य कमी देऊ शकतो। यासाठीच तुम्हाला धान्य दुकानाकडे देखील लक्ष ठेवायचे आहे आणि पैशांचे झाले
म्हणजेच हे थेट पैसे जे आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला आता पुढल्या महिन्यापासून 1000 रुपये हे प्राप्त होणार आहे। ही योजना गरीब कुटुंबासाठी वरदान ठरू शकते, मात्र लाभार्थ्यांनी आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे महत्त्वाचे आहे। सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत असताना आपली सर्व कागदपत्रे व प्रक्रिया पूर्ण करून ठेवावी, यामुळे योजना सुरू झाल्यावर लाभ मिळवणे सोपे होईल। हे बघा, तुमचे ई-केवायसी जर कंप्लीट नसेल तर 1 जानेवारीच्या आत ई-केवायसी कंप्लीट करून घ्या, अन्यथा तुमचा अर्ज देखील या योजनेमधून बाद होऊ शकतो। जर तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर ते देखील 1 जानेवारीच्या आत तुमचे आधार कार्ड जे आहे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक करून नक्की ठेवा। त्यासोबतच तुमचे जेवढे पण कागदपत्रे आहे हे तुम्ही गोळा करून नक्की ठेवा, कारण 1 जानेवारीला तुमचा अर्ज जर चालू झाला तर तुम्हाला देखील योजनेमध्ये काही अडथळा येऊ नये यासाठी तुमचे कागदपत्रे आणि तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करून ठेवा। त्यासोबतच तुमचे राशन कार्ड ई-केवायसी कंप्लीट नसेल जेव्हा देखील राशन कार्ड ई-केवायसी कंप्लीट करून ठेवा। हे 3 महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे। नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा। तसेच या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न असेल, तुम्हाला जर काही प्रश्न पडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, आम्ही त्या सर्व कमेंटचे उत्तर नक्की देऊ। आणि त्यासोबतच लवकरच ही योजना आता चालू होणार आहे, तर या योजनेची वाट तुम्ही नक्की बघा आणि तुमची जे 3 कागदपत्र आहे हे नक्की कंप्लीट करून ठेवा, कारण ही योजना कधीही चालू होऊ शकते आणि 1 जानेवारीच्या आत या योजनेची तारीख येऊन जाईल आणि 1 जानेवारी पासून याचे अर्ज देखील चालू होणार आहे। त्यासोबतच तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुमचे आभार, धन्यवाद, जय महाराष्ट्र।